आयज हयसर माझ्या दारात माझो घरचो पाळीव माझो कुत्रो जेन्ना रस्त्याचेर एक ट्रक डंपरवालो सकाळी येलो आणि त्या डंपरवाल्यान माझ्या कुत्र्याची अक्षरशः तुकडे तुकडे केले आणि तो डंपरवालो सरळ पान गेलो। परिस्थिती अशी असा, ह्यो आमचो वन वे असल्यामुळे ज्यो गाडी येतात तिने त्या गाडयांक परमीट बिरमीट हो विशेष काय नसताना ते जबरदस्तीने येतात आणि ते ऐकणार ना। आणि परिस्थिती अशी आली, सगळ्या भुरग्याच्या आमची इस्कॉल देगे आहात ते आमच्या माझ्या घराक टेकूनच इस्कॉल आहा, त्या इस्कॉलाक सुद्धा आमच्या की ना धाकटी धाकटी भुरगी येतात त्यांच्या जीवाचो सध्या तरी हा जो विषय असा महत्वाचो। त्याका लागून आज गव्हर्नमेंटाकडे आम्ही मागतो की हे जे असे बेधडक जे वाहतूक करतात तर ती सगळी वाहतूक ट्रकवाले ते डंपर येतात, ते डंपर की ना अक्षरशः आमचा जिना हराम केला त्यांच्यानी वाड्यावयल्या सगळ्या लोकांचा। त्यांना गव्हर्नमेंटान ह्याच्यावर काय तो विचार करून की ना आमका काय तो न्याय दिवचो आणि आमका साथ दिवची नाही तर परिस्थिती आमची भयंकर बिकट झालेली असा। त्यांना कोणाक मारून वयती ह्या काय कळता ना आणि ते डंपरवाले कोणाक काय ऐकणार ना कोणता काय जबरदस्तीन दादागिरीन ते आपणाक जायता करतात। त्यांना त्याच्या खातीर गव्हर्नमेंटान काय तो त्याच्यावर ऍक्शन घेऊन सतत आमचो आमदार समजा असा आणि कोण जे असतात अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर काय तो ऍक्शन घेवची आणि आमका काय तो न्याय दिवचो। आणि ह्या वाटेन येणार हे डंपराचे जो व्हडले डंपर जे घेऊन गाडयो घेऊन जो येतात डंपर ते सगळे गाडयो ह्या वाटेन बंद करूचे आणि त्यांना हायवेन काय किंवा त्यांचो रूट आहे त्या रूटान धाडपाचे आमच्या ह्यांनी धाडपाचे न्हू। आमका भयंकर आमचा ह्या झाला आमचा नुकसान झालेला असा। त्याच्यामुळे गव्हर्नमेंटान ह्याच्यावर काय तो जरूर विचार करूचो। माझे नाव स्वप्नील, आम्ही फकीरपेटाच्यान उलयता। आमकां सांगपाचें मेन कितें गव्हर्नमेंटाक सांगूंक इच्छिता आमी की आमचो जो हो रोड हा हो गांव हा धाकटो रोड हा, तेका व्हडल्या गाडयांक आमकां हय अलाव ना, तांकां तो रूट ना। पूण ते सद्दी सगळे गाडयो ना 50 टोटल सगळ्यो गाडयो येतात। तेतून आमकां प्रॉब्लेम कितें की आमचो गटर कसो येता, आतां आमचे इस्कॉल हा, प्रायमरी स्कूल हा, धाकटी धाकटी भुरगीं आहात, बाय चान्स होवंक नाय पूण बाय चान्स कितें जालें तर हेका जबाबदार कोण? हांव सरकार एकच सांगता। आता इन्सिडंट आयज आमच्या लागीं घडलो की आमचो एक कुत्रो त्या डंपरकारान उडयलो, तो गेलो, कोण रवांक ना, डंपरूय ना, ड्रायव्हर ना, कोण ना आणि आम्ही विचारपाक गेले तर ते म्हणटा आमकां खबर ना। आणि त्याच्या उपरांत आम्ही आणि हांव फकीरपेटा रावता। सांगपाचे कारण म्हणजे आमच्या वाटेन एक हेवी लोडेड व्हेकल वयतात, जशे की ते खडी व्हरतात कितें व्हरतात। सो आमचो रोड हा धाकटो, बेसिकली तांकां तो रूट ना। हांव कितें चिंतता की आयज सकाळी इन्सिडंट घडलो 6:30 पावणे 7 सुमारास की म्हाजो घरांतलो कुत्रो रोडार येयलो, डंपरान तो चिरडलो आणि तो गेलो ना, ते डंपर ना कोण ना। आणि आम्ही विचारले तर विचारपाक जाग कोण देईना। त्याच्यानंतर सांगपाचें आनी म्हटल्यार आमचे आता एक प्रायमरी स्कूल हा, थंय धाकटी धाकटी भुरगीं आहात। आता इफ सपोज बाय चान्स ते भुरग्याक होवू नये पूण बाय चान्स जाले भुरग्याक म्हूण खंयच्या वाड्यार वायले, खंयच्या मनशाक कितें जालें तर हेका जबाबदार कोण? हांव सरकार हे सांगूंक इच्छिता की विचारपाक सोदता की हे जे सगळे इलिगल धंदे चल्लेले आहा, ट्रक वयतात, लोडेड वयतात, ओव्हरलोडेड वयतात, आम्ही तांकां विचारले, आमकां शपथ सांगतात, फुडले सांगतात, आमकां धमकी दितात। सो हांव तांकां एकच सांगता की हेचेर कितें सोल्युशन जावपाचें, आमकां हातून एक सुटका श्वास आमकां एक घेवंक दिवचो।